कोकणाच्या मातीत काजूंची वाढ खूप चांगली होते, पण नैसर्गिक काजूंसारखं दुसरा कुठलाच काजू लागत नाही. तर आम्ही जंगलातील नैसर्गिक काजू पाहण्यासाठी जातोय. बघूया. उन्हाळ्यात ज्याप्रमाणे हिरवागार निसर्ग असतो तसा काही उन्हाळ्यात नसतो. तो थोडासा वृक्षच असतो, पण त्या निसर्गात ही एक वेगळी साध असते. कसं जायचं हे काही ठरलेलं नाही. अगदी अननोन प्लेसला जायचं, जे चांगलं दिसेल, नैसर्गिक दिसेल तिथे थांबायचं. जिथे आम्हाला हव्या तशा नैसर्गिक काजूची झाडं दिसतील अशी जागा मिळाली. मग आम्ही वळणानी खाली आलो. आज एका काजूच्या बागेत आलोय. अजूनपर्यंत काजू पूर्ण तयार झालेत नाही, पण ही एक नैसर्गिकरित्या तयार केलेली बाग आहे. अजिबात कृत्रिमतेचा अवशेष आणि औषधाची फवारणी नसलेली. नैसर्गिक आणि जादुई कंठाने आमचं या छोट्याशा नैसर्गिक बागेत स्वागत केलं. काजूची खरी गंमत जर बघायची असेल तर नैसर्गिकरित्या वाढणारे हे काजू पाहावेत. नैसर्गिकरित्या वाढणारे काजू बघण्यात आणि खाण्यात एक वेगळीच मजा असते. प्रसंगी आम्हाला कोकणची काळी मैना अर्थातच करवंद ही दिसली, पण अजून ती हिरवीगार आहे, त्यामुळे खूप आंबट लागतात. पण ही जेव्हा परिपक्व होतात, पिकतात, तेव्हा अत्यंत गोड लागतात. कोकणचा नैसर्गिक काजू पाहण्यात तर आला, पण टेस्ट मात्र घेऊ शकलो नाही, कारण पूर्णपणे तयार नव्हता.